नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत इन्कम सर्टिफिकेट हे कशाप्रकारे काढायचा. प्रत्येक वेळेस मला खूप कमेंट येत आहेत की साईट चालत नाही आहे अशा प्रकारे. तर मित्रांनो, व्हिडिओ हा व्यवस्थित बघा. जर काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. नक्कीच मी तुमचा प्रश्नाचे उत्तर देईल. तर मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरत नाही त्याच्यामुळे तुम्हाला त्रुटी येत आहे. तुम्ही फॉर्म व्यवस्थित बघा. चला तर मित्रांनो, इथं आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं मित्रांनो तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड क्रिएट करावा लागते. तो युजरनेम पासवर्ड क्रिएट केल्यानंतर आपल्याला इथं युजरनेम टाकून घ्यायचा आहे. जो काही तुम्ही युजरनेम बनवला आहे त्यानंतर इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि इथं कॅप्चर कोड टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपला जिल्हा, जो काही आपला जिल्हा आहे तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि इथं लॉग इन बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो पाहून घ्या. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 1-2 वेळेस मी इन्कम सर्टिफिकेट काढलेले आहेत स्वतःहून आणि ॲप्रूव्हल पण आलेले आहेत. तर मित्रांनो, इथं आपल्याला सर्वप्रथम रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं सब डिपार्टमेंट आहे मित्रांनो, इथं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला बरेच ऑप्शन आलेले आहेत. त्यापैकी आपल्याला इन्कम सर्टिफिकेट हे ऑप्शन निवडून घ्यायचं आहे, कारण आपल्याला इन्कम बनवायचं आहे. जे काही तुम्हाला सर्टिफिकेट बनवायचं आहे ते तुम्ही इथं निवडू शकता. तर इथं आपल्याला प्रोसीड नाव करायचं आहे. आपल्याला परत एकदा असे ऑप्शन आलेले आहेत. इथं पण आपल्याला इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता, जे काही आपल्याला फॉर्मसाठी आवश्यक डॉक्युमेंट आहे ते आपल्यापुढे दिलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला फक्त 2 डॉक्युमेंट कंपल्सरी आहे. एवढ्या डॉक्युमेंटपैकी आपण कोणतेही 2 डॉक्युमेंट टाकू शकतो. तरी पण तुमच्यापाशी जास्त असतील तर तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा. करता वेळेस JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इन्कम सर्टिफिकेट अशा प्रकारे एक टॅब आलेला आहे. तर आपल्याला 3 स्टेप पूर्ण करायचे आहे. तर इथं बघू शकता, इन्कम आपल्याला 1 वर्षाचं काढायचं किंवा 3 वर्षाचं काढायचं आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. जर तुम्हाला 1 वर्षाचं काढायचं असेल तर तुम्ही 1 वर्षासाठी काढू शकता. जर तुम्हाला नॉन क्रिमिनलसाठी लागत असेल तर इथं तुम्हाला 3 वर्षाचं काढावं लागेल. तर मला इथं 1 वर्षाचं पाहिजे, तर मी 1 वर्ष क्लिक करतो आणि पुढं कंटिन्यू करतो. तर इथं आता आपल्याला श्री, श्रीमती, श्रीमान जे काही आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. आपलं नावापुढे जे काही आपल्याला व्यवस्थित आहे ते टाकून घ्या. त्यानंतर आपले नाव इथं ऑटोमॅटिकली येऊन जाईल आणि इथं वडिलांचे नाव मराठीमध्ये आपले नाव येऊन जाईल. त्यानंतर इथं आपल्याला फादर्स नेम हे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला फादर्स नेम टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित तुमचे जे काही नाव आहे ते टाकून घ्या. त्यानंतर मराठीमध्ये आपोआप ते शो होऊन जाईल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करून घ्या. इथं डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली आलेली हे बघू शकता तुम्ही. जे काही ऑटोमॅटिकली नाही आलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित इथं भरून घ्यायचं आहे. इथं ईमेल आय डी काही कंपल्सरी नाही. जिथं स्टार मार्क आहे तीच माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. आता तुम्ही इथं थोडं स्क्रोल करून घेतो. इथं बघू शकता जे काही तुम्ही काम करतात ते आपल्याला काम इथं निवडायचं आहे. तर इथं तुम्ही मोलमजुरी निवडू शकता. जर तुम्ही नोकरीला असाल तर नोकरी निवडा. जे काही व्यवसाय करीत असाल तर व्यवसाय निवडू शकता. तर इथं आपल्याला कामानुसार वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. तर इथं मी मोलमजुरी ही निवड करून घेतो. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला आता खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. आता खाली स्क्रोल केल्यानंतर बघू शकता इथं आपल्याला स्टार मार्क नाही, इथं भरायची काही गरज नाही. जिथं स्टार मार्क आहे तीच माहिती भरून घ्या. इथं बघू शकता ॲड्रेसमध्ये मित्रांनो, जो काही आपला आधार कार्डवरती ॲड्रेस आहे, जिथं तुम्ही राहता तो ॲड्रेस इथं तुम्ही टाकून घ्या. ॲड्रेसमध्ये काही चूक झाली तर ते पण त्रुटी मारू शकते, कारण की हे फॉर्म तुमचा तहसीलला जाते. तहसीलला गेल्यानंतर तुमचा ॲड्रेस मॅच नाही झाला तर तो फॉर्म तुमचा त्रुटीमध्ये जाऊ शकते. त्यानुसार तुम्ही काय करा, जसा आधार कार्डवरती ॲड्रेस आहे तसाच व्यवस्थित टाकून घ्या. त्यानंतर आपला तालुका टाका आणि जिल्हा टाका. त्यानंतर मित्रांनो, इथं पिनकोड आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. पिनकोड टाकल्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघू शकता खाली इथं आपण स्क्रोल करून घेऊया. इथं खाली स्क्रोल केल्यानंतर बघू शकता फॅमिली डिटेल्स. आता फॅमिली डिटेल्स आपल्याला काय आहे मित्रांनो, टाकायचे तर टाकू शकता किंवा नाही टाकू शकता, अशी काही गरज नाही. आता इथं बेनिफिशरी डिटेल्स, तर इथं आपण स्वतःसाठी काढायलोत किंवा मुलगा मुलगीच्या शिक्षणासाठी काढायलोत हे आपल्याला निवडायचं. जर तुम्ही स्वतःसाठी काढत असाल तर इथं स्वतः टाका. जर तुमच्या मुलामुलीच्या शिक्षणासाठी लागत असेल तर त्यांचं पण तुम्ही काढू शकता. त्यांच्यावरी उल्लेख होईल यांच्या शिक्षणासाठी लागत आहे म्हणून. तर मी इथं स्वतःसाठी करत आहे. जे काही आपल्याला कारणासाठी लागत आहे, कुणाला घरकुलसाठी लागते, कुणाला शिक्षणासाठी लागते, असे वेगवेगळे प्रकार आहेत. जे काही तुम्हाला लागत असतील, इथं जर नसेल तर तुम्ही इथं इतरमध्ये टाकून इथं घरकुल किंवा वेगळे कारण देऊ शकता. तर मला इथं शिक्षणासाठी लागत आहे तर तुम्ही शिक्षण टाकू शकता. जर इतरमध्ये लागत असेल तर तुम्ही इथं तुमचं कारण
इथं लिहून टाका. जे काही तुम्हाला घरकुलसाठी लागत असेल, म्हाडा लॉटरी साठी लागत असेल, या व्यतिरिक्त कशासाठी पण लागत असेल तर ती माहिती तुम्ही इथं टाकून घ्या. ती माहिती टाकल्यानंतर मित्रांनो आता आपण खाली थोडं स्क्रोल करून घेऊया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही माहिती व्यवस्थित भरलेली आहे. तर आता इथं तुम्ही फॅमिली डिटेलमध्ये काही माहिती भरायची असेल तर भरू शकता, अन्यथा सोडून द्या. आता इथं मित्रांनो आपण कामाचा प्रकार निवडलेला होता. जे काही तुम्ही कामाचा प्रकार निवडलेला आहे त्याच्यापुढे तुम्हाला तुमची इन्कम टाकून घ्यायची आहे. तर मी इथं मोलमजुरी निवडलं होतं, तर मी इथं 5 नंबरमध्ये इतरमध्ये तुम्हाला 50,000पेक्षा जास्त इन्कम टाकायची आहे. तर तुम्ही 50,000पेक्षा कितीही टाकू शकता, 60,000 70,000 जी काही तुमची इन्कम आहे ते तुम्ही इथं टाकून घ्या. आणि जर तुम्ही मोलमजुरीपेक्षा इतर जर काही काम करत असाल तर तुमचं इन्कम जास्त असेल तर तुमचं मित्रांनो तुम्हाला तहसीलमधून एक अहवाल आणावा लागते. 5 लाखापेक्षा जास्त इन्कम असेल तर तुम्हाला तो अहवाल लागेल. जर 5 लाखाच्या खाली असेल तर तो तुम्हाला लागणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आता इथं तुम्ही बघू शकता. आता इथं मित्रांनो एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंट अपलोड करता वेळेस मित्रांनो इथं बघू शकता 3-4 ऑप्शन आहेत. तर तुम्हाला 1 नंबरचंच डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, प्रतिज्ञापत्र. इथं बघू शकता तलाठी अहवाल आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे ऑप्शन आहेत. ते तुम्ही बाकीचे ऑप्शन काहीही न करता तुम्हाला 1 नंबरला सर्वप्रथम प्रतिज्ञापत्र अशा प्रकारे दिलेलं आहे. हे प्रतिज्ञापत्र कशाप्रकारे आहे मी तुम्हाला एकदा दाखवून घेतो. प्रतिज्ञापत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रतिज्ञापत्राची लिंक देणार आहे. हे प्रतिज्ञापत्र काही अशा प्रकारे राहील मित्रांनो. तर बघू शकता हे प्रतिज्ञापत्र आहे. हे प्रतिज्ञापत्र कशा प्रकारे भरायचा एकदा तुम्हाला व्यवस्थित मी दाखवून घेतो. हे जर तुम्हाला दिसत नसेल तर एकदा मी ह्याला झूम करून तुम्हाला दाखवून घेतो. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करा. इथं मित्रांनो तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचं आहे. बघू शकता. त्यानंतर इथं स्वतःचं नाव टाकल्यानंतर पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे. या कॉलममध्ये तुमच्या वडिलाचं नाव. त्यानंतर आता तुमचे वय टाकून घ्यायचे आहे. वय टाकल्यानंतर तुमचा व्यवसाय टाकायचा आहे आणि तुम्ही राहणार कुठले आहेत हे तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमच्या फॅमिलीमधले राशन कार्डप्रमाणे जे काही तुमचे नाव आहेत 1-2 ते नाव तुम्ही टाकून घ्या. नाव टाकायचं आहे, वय टाकायचे आहे, नाते टाकायचे आहे आणि व्यवसाय टाकायचा आहे आणि उत्पन्न टाकायचं आहे. जे काही तुमचा इन्कम आहे ते तुम्ही इथं टाकून घ्या. वडिलांच्या नावाने जे काही इन्कम आहे ते टाकून घ्या. बाकी तुम्ही खाली निरंक सोडून द्या ते, कारण ते इन्कम करत नाही आहे. तर तिथं फक्त तुम्ही डॅश मारून सोडून द्या. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला घरच्या व्यक्तीचे 3-4 व्यक्तीचे इथं नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो खाली इथं बघू शकता आपल्याला एकूण इन्कम इथं खाली टाईप करून घ्यायची आहे. एकूण इन्कम झाल्यानंतर तर इथं एकूण इन्कम आपल्याला इथं मित्रांनो एकदम शेवटच्या कॉलममध्ये इथं टाकून घ्यायचे आहे. जे काही तुम्ही 50,000 60,000 इथं टाकले होते ते इथं टाकून घ्या. त्यानंतर मित्रांनो जर 3 वर्षाचा इन्कम टाकत असतील तुम्ही तर इथं तिन्ही कॉलम तुम्हाला भरायचे आहेत. जर तुम्ही एकाच वर्षाचं इन्कम काढत असतील मित्रांनो तर तुम्हाला डायरेक्टली शेवटचा 23-24मध्ये जी काही तुमची इन्कम आहे ते तुम्ही इथं डायरेक्टली टाकून घ्या. आणि इथं एकूण इन्कममध्ये पण जे काही तुम्ही 50,000 60,000 जे काही टाकलं होतं ते टाकून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला एक 5 रुपयाचं स्टिकर लावायचं आहे. हे स्टिकर तुम्हाला तुमच्या तहसील ऑफिसपाशी मिळून जाईल. तिथून तुम्हाला घेऊन ते स्टिकर लावायचं आहे. स्टिकर लावल्यानंतर त्यावरती तुम्हाला एक सिग्नेचर करून घ्यायचे मित्रांनो. हे स्टिकर जर तुम्ही नाही लावला तर तुमचा इन्कम हे येणार नाही. तर त्याच्यामुळं कंपल्सरी तुम्हाला इथं स्टिकर लावावंच लागेल. त्यानंतर इथं दिनांक, ठिकाण, अर्जदाराचे नाव आणि अर्जदाराची सही व्यवस्थित करून घ्या. आणि हे सर्टिफिकेट आता आपल्याला अपलोड करायचं आहे. अपलोड करता वेळेस PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करा, जेणेकरून स्पष्ट पुढच्याला दिसेल. तर इथं आपल्याला ॲग्री करून सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता एकदा सेव्ह केलेली माहिती तुम्हाला परत बदलता येणार नाही, याची तुम्ही काळजी करा. व्यवस्थित फॉर्म भरला का एकदा चेक करा आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा, कारण इथं सेव्ह केल्यानंतर आपल्याला परत हे बदलता येणार नाही. तर मी इथं सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करतो, कारण की मी फॉर्म हा बरोबर भरलेला आहे. तुम्ही भरता वेळेस व्यवस्थित एकदा चेक करून घ्या. तर बघू शकता आपल्याला एक ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे. हा ॲप्लिकेशन तुम्ही सेव्ह पण करून ठेवू शकता, नाही पण केले तर काही अडचण नाही. तर इथं आपल्याला डायरेक्टली ओके या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं ओके केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आता आपल्याला इथे एक फोटो अपलोड करायचे आहे. जे काही आपला पासपोर्ट साईज फोटो आहे ते आता आपल्याला 2 नंबरच्या स्टेपमध्ये अपलोड करून घ्यायचं आहे. तर इथं फोटोची साईज आपल्याला दिलेली आहे. फोटो ही त्या साईजमध्ये तुम्ही बरोबरली क्रॉप करून इथं आपल्याला अपलोड करून घ्यायचे मित्रांनो. फोटोची साईज व्यवस्थित जर तुम्ही क्रॉप नाही केली तर ही फोटो आपल्याला अपलोड करण्यामध्ये बरीच अडचण येते.
तर इथं मित्रांनो व्यवस्थित वाचा. फोटोची साईज जर तुम्हाला कळत नसेल तर इथं आपल्याला बाजूला एक ऑप्शन आहे, त्यामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा फोटो क्रॉप करू शकता. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इथं फोटो आपला अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता आपल्याला एवढ्या डॉक्युमेंटपैकी 2 डॉक्युमेंट अपलोड करायचे. एक तर तुम्ही सर्वप्रथम आधार कार्ड करून घ्या. एक नंबरला तुम्ही आधार कार्ड अपलोड करून घ्या मित्रांनो. इथं आपल्याला टिक मार्क करायचं आहे. जिथं काही आधार कार्ड जे काही आपल्यापाशी डॉक्युमेंट आहे ते तुम्ही अपलोड करू शकता. तर इथं तुम्हाला सर्वात सोपं म्हणजे आधार कार्ड जाईल. तर जिथं कुठं आधार कार्ड तुम्हाला दिसत असेल मित्रांनो ते तुम्ही आधार कार्डवरती क्लिक करा. त्यानंतर 2 नंबर ऑप्शनमध्ये मित्रांनो बघू शकता इथं तुम्हाला इलेक्शन कार्ड आहे, वीज बिल आहे किंवा राशन कार्ड आहे, हे पण तुम्ही टाकू शकता. जर तुमच्यापाशी इलेक्शन कार्ड असेल तर इलेक्शन कार्ड टाकून घ्या. राशन कार्ड असेल तर राशन कार्ड टाकून घ्या. इलेक्ट्रिसिटी बिल असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. जे काही तुम्ही ऑप्शन निवडले आहेत त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. डॉक्युमेंट मित्रांनो PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये ठेवा आणि त्याची पण साईज 5 KB ते 20 KBमध्ये असली पाहिजे. जर जास्त साईज असली तर मित्रांनो ती फोटो आपल्याला अपलोड होणार नाही. तर मित्रांनो आता बघू शकता डॉक्युमेंट खूप काही दिलेले आहेत. जर तुमच्या पाशी या व्यतिरिक्त डॉक्युमेंट असतील तर तुम्ही टाकू शकता. जर डॉक्युमेंट नसतील तर मित्रांनो आपल्याला दोन्ही डॉक्युमेंटवर आपलं सर्टिफिकेट हे जनरेट होईल. महत्त्वाचं म्हणजे एक तर राशन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड कंपल्सरी आहे मित्रांनो. दोघांपैकी एक तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट इथं अपलोड करू शकता. जिथं कुठं तुम्हाला इलेक्शन कार्ड किंवा मतदान कार्ड अशा प्रकारे नाव दिसत असेल किंवा राशन कार्ड नाव दिसत असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. त्यावर ते क्लिक करा. क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला अपलोड डॉक्युमेंट हा ऑप्शन येईल. या ऑप्शनवरती जाऊन आपल्याला हा डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. आणि 3 नंबरला मित्रांनो इतरमध्ये तुम्ही आधार कार्ड अपलोड करून घ्या परत. इथं मित्रांनो आपल्याला परत आपला आधार कार्ड नंबर अपलोड करून घ्यायचा आहे. आणि इथं आपण जे सोयी घोषणापत्र तुम्हाला मी दाखवला होता ते सोयी घोषणापत्र आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. जे काही मी तुम्हाला सोयी घोषणापत्र दाखवला होता तोच अपलोड करायचा आहे. व्यवस्थित भरून घ्या आणि इथं अपलोड करा आणि आपल्याला इथं कंटिन्यू बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं जर तुम्ही मित्रांनो कंटिन्यू केला तर बघू शकता 2 नंबरची स्टेप आपली पूर्ण झालेली आहे. आता मित्रांनो फायनल स्टेप म्हणजे आपल्याला पेमेंट करायची आहे. पेमेंट ही मित्रांनो ₹33.60 अशा प्रकारे राहणार आहे. ही पेमेंट व्यवस्थित करून घ्या. पेमेंट झाली की मित्रांनो आपल्याला 2 ते 3 कमीत कमी 3 दिवस जास्तीत जास्त 15 दिवस असा कालावधी दिलेला आहे याचा. एवढ्या कालावधीमध्ये मित्रांनो आपल्याला 100% इन्कम सर्टिफिकेट जनरेट होईल. जे काही तुम्ही पेमेंटसाठी तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरू शकता. तर मित्रांनो बघू शकता क्रेडिट अँड डेबिट हे ऑप्शन मी वापरून घेत आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो बघू शकता हे आपल्याला पेमेंट गेटवेवरती फेकलेलं आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्याला जे काही आपल्यापाशी असेल नेट बँकिंग असेल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, फोनपे, तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही सर्वात सोपं म्हणजे इथं QR स्कॅनरवरती क्लिक करा आणि इथं भीम UPIवरती क्लिक करून घ्या. जे काही मित्रांनो तुमच्यापाशी UPIचे साधन आहे त्याने तुम्ही इथं पेमेंट करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो हा संपूर्ण फॉर्म भरण्यासाठी मी तुम्हाला व्यवस्थित गाईडलाईन केलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे माहिती होती याची. तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.